नमस्कार प्रेक्षक मित्रांनो. तर आता मम्मी साहेबांसाठी कवीने जेवण आणलेलं असतं, तेव्हा आता मम्मी साहेब म्हणतात की मला जेवण करू दे पटपट, नाही तर ते पोलीस आले ना तर परत मला मारतील वगैरे. तेव्हा आता मम्मी साहेब कशा याच्यासारखे जेवण करत असतात. तर आता कवी म्हणते अहो मम्मी जेव्हा काही काळजी करू नका, काही येणार नाही ते आता. तेव्हा आता मम्मी साहेब म्हणतात की मला फोन दे बरं, मला त्या मावशीला फोन लावू दे घरासाठी. तेव्हा आता ती फोन लावते आणि म्हणते काय हो घराचं सगळं व्यवस्थित झालं ना, कारण आम्हाला आता लगेच राहायला जायचं आहे. जशी मी पोलीस स्टेशनमधून सुटेल तशी त्याच घरामध्ये येईल मी. ते माझी मावस बहीण कुठे पण असो, कुठे गेली बिचारी फिरायला काय माहिती, तर पण मला घर हवं आहे म्हणजे हवं आहे. कारण मला या माया सदनमध्ये नाही राहायचं आहे, तर मला घर हवं आहे. तेव्हा आता तो समोरचा व्यक्ती म्हणतो की ठीक आहे चालेल, तुम्ही या, मी तुमची सोय करून ठेवते. तेव्हा आता मम्मी साहेब फोन ठेवते गुपछाप आणि म्हणते लपव नाही तर पोलीस आले तर घेऊन घेतील फोन. तेव्हा आता कवी फोन लपवते आणि म्हणते का हो मम्मी साहेब, आता आपण तर हो म्हणतो आहे राहायला जायला दुसरीकडे, पण मग पप्पा, सत्यदादा, जयड्या, परत वहिनी ते हो म्हणतील का? तेव्हा आता माया म्हणते, मम्मी साहेब म्हणतात की ते माया सदन आहे, माझं घर आहे, ते मी जसं म्हणेल तसं करावंच लागेल, कारण माया सदन मी आता विकून टाकेल, मी ठेवणार नाही. तेव्हा आता सगळ्यांना माझ्या इशारावर नाचावं लागेल, नाही तर कुठे राहतील असं म्हणत असते. तर आता दुसरीकडे सत्या आणि बलमा पप्प्याला जबरदस्ती घेऊन जातात, कारण त्यांचा प्लॅन झालेला असतो की मंजूला कसं हे करायचं ते. तेव्हा आता सत्या आणि बलमा मंजूला पप्प्याला घेऊन जातात आणि पार्लर नेऊन सोडतात. बलमा नाही म्हणतो नाही दादा मला याच्यामध्ये पडायचं नाही आहे, दादा प्लीज मला पडायचं नाही आहे, आणि ते डायरेक्ट मेकओव्हरमध्ये घेऊन जातात, म्हणजे पार्लरमध्ये घेऊन जातात, कारण त्यांचा प्लॅन झालेला असतो. तर आता सत्या आणि बलमा तिथे गेलेले असतात. तेव्हा आता बलमा पप्प्याच्या हातावर वॅक्स करत असतात. तर आता पप्प्या म्हणतो अहो दादा मला खूप लागतंय, मला नाही जायचं आहे, मला नाही करायचं आहे अहो हे वॅक्स, मला खूप त्रास होतो. तेव्हा आता बलमा म्हणतो अरे तू सत्यादादासाठी आणि मंजू दिदीसाठी तुझं एवढंसुद्धा करणार नाही, त्यांचा पोरांचा मामा होशील ना तू. तेव्हा आता सगळे तुला म्हणतील मामा मामा, ते पोरंसुद्धा तुला मामा मामा म्हणतील, मग तू त्यांच्यासाठी एवढं नाही करू शकत, त्या दोघांना एकत्र करायचं आहे तर तुला करावंच लागेल भाव आहे. तेव्हा आता पप्प्या म्हणतो ठीक आहे, माझ्या भाच्यांसाठी तर मी एवढं करायलाच तयार आहे, कारण मग ते मला मामा मामा म्हणतील, मग त्यांना काहीतरी ते करून द्यावं लागेल ना आपल्याला. ठीक आहे मी करायला तयार आहे. दीदी ए ताई चल कर बरं, कर माझं, तुला जे करायचं आहे ते कर, मी करायला तयार आहे. तर आता ती पण हसते आणि त्याचं परत वॅक्स करायला घेऊन घेते. तर आता या ठिकाणी सत्याही खुश असतो, बलमाही खुश असतो. तर आता इकडे मंजू सत्याला शोधत असते. तर मंजू आता कार्यालयात आलेली असते की सत्य आहे का. तेव्हा सत्याचे कार्यकर्ते म्हणतात नाही सत्याशी काही काम आहे का, आम्हाला सांगा आम्ही सांगून देऊ. तेव्हा आता मंजू म्हणते नाही मी सांगून देईल, मला काय सांगायचं आहे ते. तेव्हा आता मंजू तिथून निघून जाते. तेव्हा आता ते माणसं तिच्या तोंडाकडे बघत असतात ते कार्यकर्ते. मग मंजू तिथून डायरेक्ट पप्पांकडे येते, म्हणजे सत्याच्या घरी येते आणि म्हणते पप्पा सत्य आहे का इथे. तेव्हा पप्पा म्हणतात मंजू तू इकडे ये ना बाळा, ये, आज कशी काय इकडे आली. तेव्हा मंजू म्हणते की पप्पा सत्य आहे का इकडे. तर पप्पा म्हणतात नाही सत्य नाही इकडे, तो सकाळचंच कुठेतरी गेलेला आहे, पण तू चांगले व्यवस्थित आहे ना, तुला काही झालं त्रास वगैरे तर दिला नाही ना सत्याने. तेव्हा आता मंजू म्हणते पप्पा तुम्हाला हे सगळं माहीत होतं. तेव्हा आता पप्पा म्हणतात हो मला सगळं माहीत होतं, काही का असो ना, पण त्याची चुकी होती, पण मग त्याला सत्य जाणून घ्यायचं होतं मम्मीचं आणि आत्याबाईचं. सत्य नेमकं काय, नकारामागे काय कारण आहे हे त्याला शोधायचं होतं, म्हणून मी त्याला साथ दिली, नाही तर मी खोट्याला कधीच साथ देत नाही. पण सत्य खरंच शोधत होता, कारण ते जर कधी नाही झालं असतं ना तर त्याला सत्य कधीच कळालंच नसतं, म्हणून मी त्याला साथ दिली. तेव्हा आता मंजू म्हणते पप्पा तुम्ही पण. तेव्हा आता पप्पा म्हणतात हो बाळा काय करू मी, मला द्यावीच लागली, कारण सत्या कधीच चुकत नाही, पण यावेळेस पण तो काही चुकलेला नाही आहे. तर तुला मिळवण्यासाठी त्याने बरेच प्रयत्न केले, पण मम्मीसाठी त्याला शेवटचा पर्याय हाच होता की तुला किडनॅप करायचा, म्हणून त्याने तुला किडनॅप केलं. पण त्याने तुझी काळजी घेतली की नाही. पण हे बघ बाळा तू पण त्याला नको नकार देऊ, आता तू त्याला जाऊन भेट आणि त्याला होकार देऊन दे, कारण तो तुझ्यासाठी त्याने खूप काही केलं त्याने तुझ्यासाठी.
तेव्हा आता मंजू तिथूनही निघून जाते, तर रस्त्याने पायी चालत असते. आता मंजू म्हणते कुठे गेला असेल हा सत्या. तर आता इकडे सत्या आणि बलमा, मंजू सत्याला फोन लावते. तर सत्या म्हणतो बलमाला, अय वाघमारेंचा फोन येतोय बलमा. तेव्हा आता बलमा म्हणतो उचलू नको, अजिबात उचलू नको तू. तेव्हा आता बलमा त्याला सांगत होतो, तू जर कधी फोन उचलला तर प्लॅनचं सगळे वाट लागेल, मी सांगतो ना तसं कर भावा आता तू. तेव्हा आता मंजू मग परत बलमाला फोन लावते. तर बघ तुझा फोन नाही उचलला तू, तर मला फोन आलाच की नाही, मी बोलतो आता काय करायचं ते मी करतो. तेव्हा आता बलमा म्हणतो हां हॅलो बोला वाघमारे. तेव्हा आता मंजूमध्ये सत्य आहे का तिकडे. तेव्हा बलमा म्हणतो नाही सत्य तर नाही आहे, पण तो सकाळी जाताना मला एक गोष्ट सांगून गेला की या बागेमध्ये संध्याकाळी मला भेटायला येणार आहे कोणीतरी, मी भेटायला जाणार आहे ते हे सांगून गेलं आहे. तेव्हा आता तुम्ही पण या. तेव्हा आता मंजू पण त्या ठिकाणी जायला निघते, सत्य ज्या ठिकाणी जाणार असतो. तर आता इथे म्हणजे पप्प्याची तयारी झालेली असते. पप्प्याला एक मुलगी म्हणून तयार केलेलं असतं आणि त्याचं नाव स्वाती ठेवलेलं असतं. तेव्हा आता सत्य म्हणतो बलमा बघ रे किती छान तयार झालेला आहे पप्प्या, वाटतो की नाही खरंच मुलगी. तर आता चल पप्पा इथनं. तेव्हा त्याला घेऊन जातात त्या बागेमध्ये तिकडे ठेवतात. तर आता बलमा आणि त्याचे कार्यकर्ते सगळे अरेंजमेंट केलेली असते, सगळे ऐकत असतात. तर आता इकडे सत्याने पण हेडफोन घातलेला असतो, बलमाने पण आणि पप्प्याने सुद्धा हेडफोन घातलेला असतो. तर त्यांचं तिघांचं बोलणं चालू असतं फोनवर. तेव्हा आता मंजू तिथे आलेली असते आणि सत्याला पाहून ती खूप खुश होते, तिला खूप आनंद होतो. तेव्हा आता मंजू म्हणते सत्या. तेव्हा आता सत्या म्हणतो बोला वाघमारे कशासाठी आले इथे, तुम्हाला जे बोलायचं ते बोलून टाका. तेव्हा आता मंजू म्हणते हे बघ सत्य तू माझ्यासाठी खरंच खूप काही केलं. मी तुला नकार देण्यासाठी वेगळं कारण होतं म्हणून मला काही सुचलंच नाही की तुला होकार देऊ की नकार देऊ, पण मी जे भल्यासाठी होतं तेच केलं. पण तू पण काही हार मानली नाही, तू प्रेमासाठी खरंच खूप काही केलं, प्रेम जिंकलं शेवटी तुझं. सत्या ऐकतोयस ना तू, मला काय म्हणायचं आहे तुला कळतं आहे ना. तेव्हा आता मंजू म्हणते सत्या माझं तुझ्यावर अशी अडखळत बोलते, आय लव असं बोलत असते. तेवढ्यात आता सत्याच्या गळ्यामध्ये म्हणजे स्वाती पडते, म्हणजे पप्प्या पडतो, त्याचं नाव त्याने स्वाती ठेवलेलं असतं. तेव्हा आता मंजूला हे पाहून खूप धक्का बसतो की सत्या हिला भेटायला आला आहे, म्हणजे त्याची गर्लफ्रेंड आहे की काय. तेव्हा आता मंजूमध्ये सत्या ही कोण आहे आणि ही इथे कशासाठी आली. तेव्हा सत्या म्हणतो ही ना माझी मैत्रीण आहे, होणारी बायको आहे आता, कारण आम्ही आता लग्न करणार आहोत असं सांगतो. तेव्हा आता मंजू म्हणते सत्या हे काय. तेव्हा आता सत्या म्हणतो हो मी तिला भेटायसाठी आलेलो असतो. तेव्हा आता पप्प्या स्वाती हिचं नाव स्वाती आहे अशी ओळख करून देतो. तेव्हा आता ती स्वाती म्हणते की काय झालं मंजू. मग मंजू म्हणते हिला माझं नाव कसं काय माहिती. तेव्हा म्हणजे स्वातीच म्हणते की मीच सांगितलं, सत्यानेच सांगितलं होतं मला. तेव्हा आता मंजूला खूप वाईट वाटतं. तर आता सत्या म्हणतो आपण स्वातीलाच विचारून आपण मैत्री ठेवू शकतो. विचारतो मी तिला की आपली मैत्री चालेल का म्हणून, कारण मला फक्त तुमच्या नकाराच्या मागचं कारण हवं होतं, बाकी काही प्रॉब्लेम नव्हता मला आणि ते मी जाणून घेतलं, त्याच्यामुळे काही हरकत नाही आहे.